हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। जे कोणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सुद्धा करा। तर मी आज बनवणार आहे मेथीची भाजी। तर चला बघूया आपण कशी बनवते। तर ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। कढई छान तापवली, त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर मग जिरे सुद्धा टाकले आणि जिरे छान तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा छान पिंकिश होऊ द्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकलं आहे कारण की तो लवकर शिजेल म्हणून। आणि तो छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। तर तो पुढे बघा तुम्ही, तो टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। आणि आम्ही दोन प्रकारच्या भाजी बनवतो, एक अशी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवतो आणि एक दुसरं असते जी मुगाची डाळ टाकून बनवतो। तर 2-3 दिवस अगोदर स्त्रियांच्या डॅडीला मी तशी डाळीची दिलेली, तर म्हटलं रोज रोज खाऊन तीच कंटाळा येतो म्हणून आपण शेंगदाण्याच्या कुटामधली करूयात। तर शेंगदाण्याचं कूट टाकून मी बनवत आहे। टोमॅटो इथे छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। त्यानंतर हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स झाल्यानंतर अजून एकदम 2-3 मिनिटे छान शिजल्यानंतर त्यामध्ये धुतलेली मेथीची भाजी टाकलेली आहे। ती अजिबात कापलेली नाहीये, फक्त तिचे शेंडे खोडून घेतले होते आणि ती स्वच्छ धुवून मी मेथीची भाजी त्यामध्ये टाकलेली आहे। तर ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अजिबात पाणी शिंपडायचं नाही किंवा पाणी सुद्धा टाकायचं नाही, ती वाफेवरच शिजवायची आहे। तर तिला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती छान एकदम नरम झाल्यावरती भाजी एकदम थोडीशी होते ना, तेव्हा त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं। तर मी ते व्यवस्थित परतून घेत आहे आणि तिला छान एकजीव करून घेत आहे। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर तिला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफेवर ठेवायचं आहे, म्हणजे ती छान शिजते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। मला तर खूप आवडते अशी मेथीची भाजी केलेली। तर त्यानंतर मग ती साईडला करून ठेवली आणि मला नंतर मग चपात्या बनवायला घ्यायच्या होत्या। मी पीठ वगैरे सर्व मळून ठेवलं होतं, तर इथे मी फटाफट चपात्या बनवून घेतल्या आणि मग त्यानंतर रात्रीचा भरपूर भात हा शिल्लक उरलेला होता, तर म्हटलं त्याला सुद्धा फोडणी देऊया। तर त्याला सुद्धा फोडणी देणार आहे मी, मला तो भात सुद्धा खूप आवडतो। नंतर मला भाताला फोडणी द्यायची होती, त्यासाठी मी कढईत वरती ठेवली, तिला छान तेल टाकलं आणि जिरे मोहरीची छान फोडणी दिली। त्यानंतर ते छान तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे आणि कांदा टोमॅटो सर्व टाकून ते मिक्स एकजीव करायचं आहे आणि छान मग त्यामध्ये फोडणीचा भात तयार होतो। तो सुद्धा खूप खायला छान लागतो। तुम्ही जर नसेल करत तर नक्की करून बघा।
ते भात टाकलेला आहे आणि तो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं त्याला वाफेवर ठेवायचा आहे. छान होतो. तर हे सर्व आवरल्यानंतर मग मला कामावर जायची खूप घाई होती. मी पटापट जेवण आवरलं, भांडी-बिंडी घासली. नंतर माझे कपडे-बिपडे धुवून मग मी जॉबला गेली. त्यानंतर तिकडून आल्यानंतर आराम केला. मग नंतर थोडासा रियानचा अभ्यास घेतला. आणि रियान साहेब जेव्हा कधी अभ्यासाला बसले तर त्यांना अशी भूक लागते ना, तर विचारूच नका. असं वाटेल तो दिवसभर जेवलेलाच नाही. जेव्हा केव्हा तो अभ्यास करायला बसतो तर मम्मा मला भूक लागली, काहीतरी बनव. तर मग कॉर्न किती दिवस झालं फ्रीजमध्ये आणून ठेवलेले होते, तर म्हटलं चल तेच बनवून देते. तर हे सर्व कॉर्न सर्व काढून घेतले आणि त्याला साधेच आवडतात. तर तव्यावरती टाकले आणि ते छान असे भाजले तर मग तो खातो. तर तसंच करून त्याला दिलं. त्यानंतर मग चहा वगैरे मी पण घेतली आणि मग नंतर संध्याकाळी जेवण बनायला घेतलं. आणि मग असा होता आजचा डे. आणि जास्त काय मी शूट नाही करू शकत, मला काम असतं, भरपूर बिझी असते, पण त्या वेळात वेळ काढून मी व्हिडिओ शूट करते कारण की हे मला आवडतं. तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. अजिबात स्किप नका करत जाऊ कारण की तो खूप इम्पॉर्टंट भाग आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.